आजकाल सगळ्यांच्या स्टेटसवर आपल्याला आय एम फाईन असं दिसतं, परंतु मनात मात्र आय एम टायर्ड असं सुरू असतं. काय बरोबर का? कारण आजकाल आपण अशा जगात जगत आहोत जेथे मोबाईलची बॅटरी जर 10% झाली तर आपण लगेच चार्जर शोधतो, परंतु आपलं मन जर 1% जरी वर आलं तरी आपण त्याकडे दुर्लक्ष करतो. हा संवाद नाही, तर ही आपल्या काळाची वस्तुस्थिती आहे. आपलं शरीर जर थकलं तर आपण थोडी विश्रांती घेतो. आपल्या मोबाईलची बॅटरी जर थोडी डाऊन झाली तर आपण तिला चार्ज करतो. परंतु आपण आपलं मन जर थकलं तर आपण काय करतो? आपण आपल्या मनाला सांगतो, अजून थोडं सहन कर, अजून थोडं धाव. आजकाल आपण या धावपळीच्या डिजिटल जगात सतत जोडलेलो आहोत, परंतु आतून मात्र हळूहळू तुटत आहोत. आज आपल्याला सोशल मीडियावर प्रत्येकाचं आयुष्य हे सुंदर, व्यवस्थित आणि आनंदी दिसतं. कुणी ट्रिपवर असतं, कुणी नव्या घरात असतं, कुणी वाढदिवसाची भव्य सजावट करताना दिसतं आणि आपण ते पाहतो आणि नकळत तुलना करतो आणि मग म्हणतो, बघा त्याने त्याच्या बायकोचा वाढदिवस कसा साजरा केला, त्यांनी आपल्या सोनेला किती छान सरप्राईज पार्टी दिली, आपण कधी असं केलं. आणि या एका फोटोवरून आपल्या घरात वाद निर्माण होतात, अपेक्षा वाढतात आणि मनामध्ये नाराजी साचत जाते. परंतु तो फक्त एक फोटो असतो, एक क्षण असतो, परंतु त्या फोटो मागे आर्थिक ओझं, त्यांच्या नात्यातील संघर्ष, कदाचित तो फोटो काढण्याआधी झालेला ताण हे आपल्याला काहीच दिसत नाही. आपण फक्त सजावट बघतो, भावना नाही. सोशल मीडियावर दिसणारं आयुष्य हे संपूर्ण सत्य नसतं, तर ते संपादित केलेलं सत्य असतं. आपण फ्रेम बघतो, परंतु भावना बघत नाही आणि आपण आपल्या आयुष्याची किंमत कमी करून घेतो. तुलना केल्याने तुलना ही आपल्या मनाची ऊर्जा सर्वात जास्त कमी करत असते. तुलना आपल्या मनाला कधीच समाधान देत नाही, तर आपल्याला कमतरतेची भावना आपल्यामध्ये वाढवत असते. आज आपण आपल्याजवळ जे आहे त्याविषयी कृतज्ञ न राहता आपल्याजवळ जे नाही त्यावर आपण लक्ष केंद्रित करत असतो आणि मग आपल्या मनाची बॅटरी हळूहळू 1% वर येते. आणि यात भर म्हणजे भावना दाबून ठेवणं. जर दुःख आहे पण मी ठीक आहे, ताण आहे पण काही नाही, थकवा आहे चालेल, अशा पद्धतीने आपण करत असतो. कारण आपल्याला शिकवलेलं आहे मजबूत राहायचं. परंतु मजबूत राहणं म्हणजे काय? मजबूत राहणं म्हणजे सगळ्या गोष्टी आत दाबून ठेवणं का, की स्वतःशी प्रामाणिक राहणं? जर आपण सगळ्याच गोष्टी मनात दाबून ठेवल्या आणि सांगितल्या नाही तर त्या मनामध्ये साचत जातात आणि मग अचानक आपल्याला छोट्या छोट्या गोष्टींवरून राग येतो, डोळे पाणवतात किंवा माणूस हा संपूर्णपणे बोलणं बंद होतं त्याचं, कारण मोबाईलची बॅटरी संपलेली असते. आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे, जर आपल्याकडे कोणी मन मोकळं करण्यासाठी आलं तर आपण त्यावेळेस काय करतो? आपण लगेच त्यांना सल्ला देतो का, की त्यांना पूर्ण ऐकतो का, की त्यांची गोष्ट लगेच दुसऱ्यांना कोणातरी सांगतो? आज आय एम फाईन असं सगळेच लोक म्हणतात, कारण आपल्याला असं वाटतं की जर मी माझं मन कोणाजवळ मोकळं केलं तर ते लोक लगेच मला जज करतील किंवा मग माझी गोष्ट गुपित ठेवतील का. म्हणून जर तुमच्या जवळ जर कोणी मन मोकळं करण्यासाठी आलं तर त्याला लगेच सल्ला नको असतो, त्याला समजून घेणं हवं असतं, त्याला पूर्णपणे ऐकणं महत्त्वाचं असतं. आपल्या मनाची बॅटरी चार्ज करण्याचा सर्वात मोठा मार्ग म्हणजे कोणीतरी आपल्याला मनापासून ऐकणं असणं. आता मनाची बॅटरी चार्ज करण्यासाठी 3 गोष्टी आवश्यक असतात: वेळ, संवाद आणि स्वीकार. वेळ म्हणजे स्वतःसाठी वेळ द्या, संवाद मन मोकळं करण्यासाठी आणि स्वीकार मी परिपूर्ण नाही हे मान्य करण्यासाठी. जर गरज वाटली तर तज्ज्ञांकडे जाणं, काउन्सिलिंगची मदत घेणं यात कमीपणा नाही. जसं आपल्याला जर ताप आला तर आपण डॉक्टरांकडे जातो, तसंच आपल्या मनावर जर ताण आला तर तज्ज्ञांकडे जाणं यात कमीपणा नाही, तर ती परिपक्वता असते. आपण मोबाईलसाठी स्क्रीन गार्ड लावतो, त्याला कव्हर लावतो, डेटा बॅकअप ठेवतो,
तसंच आपण आपल्या मनासाठी काय करतो? आपण आपल्या मनाला शेवटचं कधी विचारले की तू ठीक आहेस ना? जर मोबाईल 0% झाला तर तो मोबाईल बंद पडतो. परंतु आपलं मन जर 0% झालं तर तो माणूस तरी देखील चालत असतो, बोलत असतो, काम करत असतो, हसत असतो, फोटो काढत असतो. म्हणून फोटो पाहून नातं मोजू नका, तुलना करून स्वतःला कमी समजू नका. आणि जर तुमच्याकडे कोणी भावना व्यक्त करायला किंवा मन मोकळं करायला आलं तर त्या विश्वासाची किंमत ठेवा. कारण आजकाल प्रत्येकाजवळ स्मार्टफोन आहेत, परंतु समजून घेणारं, ऐकून घेणारं मन नाही. आणि स्वतःला देखील कुठेतरी थांबवा. कारण आय एम फाईन असं म्हणणं, असं लिहिणं सोपं असतं, परंतु माझं मन आता थकलंय, मला आता विश्रांतीची गरज आहे, असं म्हणणं हे धैर्याचं काम आहे. कारण मोबाईलची बॅटरी जर संपली तर नवीन मोबाईल आपल्याला घेता येतो, परंतु मनाची बॅटरी जर संपली तर आपल्याला नवीन मन मिळत नाही. म्हणून स्वतःला जपा, आपल्याला आपल्या मनाची बॅटरी चार्ज ठेवा आणि स्वतःला समजा. आणि असा माणूस बनण्याचा प्रयत्न करा की कोणीतरी येऊन आय एम फाईन नाही तर मी खरंच ठीक नाही असं प्रामाणिकपणे येऊन म्हणेल, तरच आपण खऱ्या अर्थाने फाईन होऊ.